तर राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण मच्छिंद्रगडाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आज आपण आलोय मच्छिंद्रगडावरती, कारण आज आषाढ अमावस्या आहे, त्यामुळे इथे एवढी गर्दी पाहायला मिळते। आता मच्छिंद्रगडाची सगळी माहिती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आता झालाय आरतीचा टाइम, दुपारचे 12 वाजलेत आणि या गडावरती 3 टाइम आरती होते, सकाळी, दुपारी, संध्याकाळी। आणि आजची आरती ही खूप खास आहे, कारण अमावस्या आजची चांगली आहे, त्यामुळे एवढी गर्दी तुम्हाला इथे पाहायला मिळते। एवढ्या सगळ्या गर्दीमधून लगबग करून आम्ही पण आरतीसाठी हजर झालो। मित्रांनो, अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या गर्भगिरीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत, या परिसरामध्येच नवनाथांचं वास्तव होतं आणि याच नवनाथांपैकी आद्य गुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवनी समाधी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये सावरगाव मायंबा येथे आहे। नाथांचा जन्मोत्सव हा ऋषी पंचमीला साजरा केला जातो आणि नाथ संप्रदायातील जे लोक आहेत ते मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात। तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे। याच ठिकाणी नाथांनी संजीवनी समाधी घेतली होती, त्यामुळे या वातावरणात एक वेगळं चैतन्य अनुभवता येतं। आणि याशिवाय हे स्थान हे गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळं सभोवतालचा जो परिसर आहे तो मंदिराच्या सुंदरतेत आणखीच भर टाकतो। आता या ठिकाणी मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त आणि पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात। गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री मच्छिंद्रनाथांची समाधी उघडली जाते। आदल्या दिवशी गंगेहून कावडे आणलेले असतात, त्या पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते आणि त्यावरती चंदनाचा लेप लावला जातो। आता समोरचं जे दृश्य तुम्ही पाहताय ना, तुम्हाला वाटत असेल हे सगळं नेमकं काय चाललंय, तर पूर्ण राज्यभरातून इथं लोक येतात। असा समज आहे की इथं आल्यानंतर माणसाच्या अंगामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल, बाहेर वसा, भानामती करणे, त्या असल्या सगळ्या गोष्टी इथं आल्यावरती बऱ्या होतात। तर हे जे जाळीच्या कुंपणावरती चढले तुम्ही आता बघत होता, तर त्यांच्या पण अंगामध्ये असं काहीतरी निगेटिव्ह एनर्जी वगैरे असेल, त्यामुळे त्यांना असा त्रास होतो। ज्यावेळेस बडेबाबांची आरती चालू होते त्यावेळेस असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। तर एवढे सगळे भाविक तुम्ही पाहताय, तिकडे 1-1.5 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम झाले आणि माझ्या पण मनामध्ये विचार आला, खाली जे कुंपण लावलेलं आहे त्याला हात लावल्यावरती जर आपल्या अंगामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघते, त्यामुळे मी पण आलोय खाली उतरून ह्या कुंपणाला हात लावायला। तर चला बघूया नेमकं काय जाणवतंय का। इथे येणारे भरपूर भाविक हे होम चालू असतो आतमध्ये आणि त्याच्या बाहेरून असं हे कुंपण केलेले आहे, तर या गजाला तारेला हात लावून बघतात, तर आपल्या शरीरामध्ये काही निगेटिव्ह असेल तर ते निघून जातं। तर मी पण ठरवलंय, त्यामुळे मी पण इथं आलोय त्याला हात लावून पाहण्यासाठी। काय होतं इथे हात लावून बघितलं, पण मला तर काही नाही जाणवलं। मग मी आलोय संजीवनी समाधीच्या दर्शनासाठी। तर हे बघू शकता, पुढं नाथांची संजीवनी समाधी आहे। संजीवनी समाधीचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही रिटर्न निघालो। बघू शकता तुम्ही, अजून पण तेवढेच भाविक इकडे येत आहेत, काही जात आहेत। आणि काही ठिकाणी नाथ पंथातील जे लोक आहेत त्यांचा मेळा भरलेला आहे। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी कधी आले आहेत का, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत।